काशे आणि युद्ध सुरू झालं काय? अरे युद्ध नाही हे वय वय. हा बोल. हा माहितीये की. हा तिथं ना येतो की मी. हा काय आमच्या सारखंच. आता हिला काशीला जरा हे करतो, तिला बाजारात घेऊन जायचंय. पटकन बाजारातून आलो की मग आपण हा चालतंय. ठेव का मग. चला काशे. अगे काशे चल बरं बाजारात जायचंय. अरे ही काय टाइमपास करत बसली काय समजा नाही बा मला. काय बोंबलताय? का बोंबलताय? तुला काय बोलायची पद्धत? हा मला मागाच बसून म्हणली की चला जायचं आपल्याला बाजारात, चला जायचं आपल्याला बाजारात. आता चल की. घरातली काम बिम करू का नको? हा काम करू का नको? अगं 2 तास झालं काम होत्यात तुझी. हा त्यांना आता मी झोपून गेलो. स्वतःकडे झोपा आणि वरून मलाच बोला. हा एवढं वाटतं तर करू लागायची ना घरातली काम. आता काय काय करू? काय बोललं की करू लागायचे काम, काय बोललं की करू लागायचे काम. पटकन उरत, मला पण जायचं बाहेर, माझं जरा काम आहे. आवडते पडून राह, झालं की येतेच मी. लवकर ये बर का. जावा तवा सांग. घ्या महाराज झोपून राहिले. हा उठा उठा, मला लय बडबड केली ना. कोण आहे ग? उठा. काय झालं ग? काय झालं ग? किती घाई घाई लावली होती मला. घरातली काम आवरू दे ना का मला आवरू द्याय ना. आवरू दे ना. अगं 2 तास झालं तुझं काम आवरतंय. झोपून गेलो झोपून. अहो 2 माणसं असले तरी काम काही कमी असतं का? सांगा बरं. अगं हो मला माहितीये काम कमी असतं, पण काहीतरी हात असतात ना, हात पाटा 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 चालवायचं, काम पाटा पाटा उरकून घ्यायची. दुसरा माणूस मोकळं नसते. तुम्हाला का नाही एक काम लय भारी जमतं बघा. कोणतं? झोपा काढायचं. अगं तर झोपा काढायचं काम कोणाला सांगावं लागतं का? मोकळा वेळ म्हटलं की झोपणारच ना. जरा बायकोला मदत करायची ना, एवढं वाटतं तर. बायकोला मदत करायची ना. तेच तुझी कामं सगळी करतो मी बसतो नुसता घर बसल्या. बाहेरची कामं कोण करणार? लय करून दमले. काय काय आणायचं सांगा बरं आता बाजारातून. काय काय आणायचंय? हा सांगा. गेल्या आठवड्यात आपण गेलतो. हा आपल्याला भाजीपाला काय जास्त पुरला नाही. एवढंच काय करू, कडधान्य जास्त आणू. बर अजून काय आणू? दोडका आणू. दोडक्याची चटणी लय आवडते मला पावसाळ्यात. हो ना. अजून काय? अजून कारलं आणू. तू कारलं चांगलं बनवते ना. हा चारा ना मला कारलं चारा. स्वतः कारल्यासारखे झाले तर बायकोला कारलं चारायचंय. अगं कारल्यासारखं पडू तू बोलती. मी चांगली बोलते साखर सारखी, तुम्ही वागता कारल्यासारखे. बरं जाऊ दे ते जाऊ द्या. हे बघा टोमॅटो नाही, लसूण नाही, बटाटे, कांदे, मिरच्या सगळं संपलंय. आलं लिंब बिंब सगळं संपलेलं. सगळं घाई गडबड मला बाजारात अजिबात नाही पाहिजे ना. अरे बाबा तू सांगशील तसं ऐकणार, पण हा पाटा करायचं आणि त्यांच्या मागं नाही लागायचं. कमी जास्त करा पैसे, कमी जास्त करा पैसे. हा वेळ घालवते त्यातच. गटड भरले पैशाचं आपल्या घरात. ते म्हणतील तेवढं द्यायला आहे ना. अगं गठुड नसतंय आपल्याकडे आहेत म्हणून जाऊ दे. थोडे 2 रुपये जास्त. दान धर्मच खोललाय साख्याने. काय रे देवा, कुठून बुद्धी सुचली ना माणसाची. लग्न केलं मी बायांच्या बरोबर येत नाही म्हणजे ते वज कोण वागवणार? मी भाजीपाला बघायचा, मी सगळं घ्यायचं, मी वज बी वागवायचं मी का? तुम्ही काय नुसतं आयतं खायचं? ह्याच्यासाठीच म्हणलं आता तुझ्या बरोबर एकदा जाऊन येतो. मला जर कळलं की चांगलं वाटतं तुझ्या बरोबर बाजारला यायला तर इथून पुढे येणार. नाहीतर ही पिशवी आणि हे पैसे सगळं राम येणार नाही. दरवेळेस तुम्हीच घ्यायला यायचंय. हा लाड नाही तसला चालणार. हा लाड नाही चालणार. जबाबदारी नको काय नको. चल लवकर. हा ते पेट्रोल भरलं ना गाडीत. चला काढा गाडी. उठा. चावी घेतली का? चावी? अगं कशाला बाजारला गाडी? चालत जाऊ. काय चालत बाजारात चालत जायचे? हा चालत जायचं असल्या उन्हात? अगं उन्हात त्या गाडीला पेट्रोल का तुझा बाप देणार का पैसे मला? म्हणजे तुम्ही गाडीत पेट्रोल नाही भरलं मी सांगून पण? अगं सांगून पण पैसे आहेत ते माझ्याकडे.
म्हणजे आता मी बाजारात चालत जायचं? अगं एवढं चालतच जाऊ बाबा, पुढच्या वेळेस पासून नेतो गाडीवर तुला. मला नाही जायचं बाजारला. अरे काय अशी करते का? चल उचलून घ्या मग मला, माझे पाय मी दुखतात. बाजाराच्या पिशवीन तुला उचलून घेऊ म्हणजे डबल वजन. बरं ऐक की, हा. गाडी लग्नाच्या टायमाला तुझ्या बापाला मागितली होती गाडी. हा? मोठी गाडी नाही दिली, साधी लुना तर द्यायची. लुना नुसतं गेलो दोघ जण आपण. आले आता लुनावर आले. जेवढं दिलं तेवढं काय कमी होतं का? पर लुना पाय आता लुनापर्यंत पोहोचला लुना बाबा. पुन्हा जाऊ दे. किती दिलं तरी ना शेवटी जावायला कमीच असतं. कमीच किती द्या असतं. गबुळ. चला चला, हा. आता जास्त नको. का स्वतः कमवून घ्या की जरा, घ्या की फोर व्हीलर आपल्याला. हा घेतो फोर व्हीलर, बाजाराला नेतो बाजार आणायला. चल चला पण नेताय चालत मला भोगलत उन्हातानाचं. काय बाई आता ह्या असल्या उन्हाचं जायचं चल बाजाराला. चल, बाजारात लय गर्दी हा, होती. तुम्ही मला ना लय राग येतो बघा तुमचं. जाऊ दे तिकडं, जाऊ दे आता चाललोय ना आता. बरं ऐका, भाजीपाला मी चांगला हिरवागार बघूनच घेणार आहे. हा हा. हा मी पहिलेच सांगते. आणि ऐक ना, हा. किडलेला बिडलेला अजिबात घ्यायचं नाही. काय गडबडीत तुला लय सवय, नीट बघत नाही काय नाही, घेते किडलेली वांगीन बिंगीन. घ्या आता चोराच्या उलट्या बोंबा. ह्या बाबाला 2-4 वेळा आणायला लावलं, त्यांनी किडकिड माडकी सडके आणले आणि वरून मलाच बोलतोय. स्वस्त दिले, मला काय माहिती. स्वस्त दिले म्हणून उद्या माती घेऊन याल. एवढे आम्हाला अक्कल नाही तर. हा. चला. चल जाऊ, रस्त्याने नको माझी इज्जत काढू. ऊन लागतं, टोपी घालतो. छत्री बी नाही. छत्री मागच्या वेळेस मी दिली मित्राला आणि त्या मित्राने तोडून दिली तुमची छत्री. आता मला माहिती होतं असं तोडून दिल म्हणून. ते काय नाही, ते जाऊ द्या. मी काय म्हणते, हा. बाजारात ना दमले का नाही मी, मला वडापाव चारा. हा आणि बिस्लरी पाणी पण पाजा. हा, तुला वडापाव चारतो, बिसलेरी पाणी. हा. आणि मी बसतो तुझं बघत कशी पाणी पिते आणि वडापाव कशी खाते. अगे इथल्या इथं घरापासून किती लांब आलोय आपण, लागले लगेच वडापाव आणि बिसलेरी पाणी मागायला. झालं का? काढलं का माझं कल्लेलं? ए बाबा रडू नको. बाई. काय बाजार बिजार सगळा भरतो. त्यातून जे पैसे शिल्लक राहील ना, तुला काय खायचं ते खा, मन सोक्त. हा चालतंय. हा. भजी बी चारा मग मला. भजी हा खायला म्हणजे वडापाव नंतर परत भजी खाणार का? हा. तुला कसली भजी आवडतात ग? मला ना गोल भजी बी लय आवडतात. अयो गोल भजी, बटाट्याचं भजी, बटाट्याची भजी बी लय आवडतात. अयो आणि ते मिरचीचं भजी. हा मिरचीची भजी बी आवडतात, पण तुम्हाला खाऊ घाला आवडतात. असं आहे हा. होय. अरे होय. हा. तुझ्या बापाचं काय बजाचं हॉटेल होतं का ग पहिलं? हा होत ना, माझ्या बापाचं भज्याचं हॉटेल होतं आणि तुमचा बाप तिथं खायला यायचा. कळलं का? नाही नाही, आमचा बाप नाही खायचं. चल चल चल. येत होता ना, आणि वरून मिरच्या बी मागायचा. कौतुक करावं का नाही? तुझं कौतुक केलं पाहिजे साठी लागले माझा बाप काढायला. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी, भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. लसूण कसं आहे? द्या बरं, पावशेर द्या. हा पावशेर द्या, पावशेर द्या. आणि वांगी बर, लसूण दिला ना पावशेर. हा ए लसूण बिसून राहू दे, वांगी घे. काय करा ते वांग्याचं तुमच्या, मला नाही खायची अजिबात वांगी. ए वांग्याशिवाय मला नाही दुसरं काय पाहिजे. मी वांगी घेतली तर मला कोबी घ्यावं लागेल ना, मी पहिलेच सांगते. कोबी? हा ए बाबा वांग नको घेऊन, तो कोबी नको घेऊ. हे वांग बी मी घेणार नाही. मावशी टमाटी द्या किलो. कोबी तर माझा लय वाद आहे बाबा. आका संसार तुटला तरी चाल, पण कोबी आयुष्यात नाही खाणार मी. मग तुम्ही कोबी पाहिजे संसार तोडाय चालले काय आता? अगं म्हणतोय तसं, फक्त तोडला का घे, तुला काय घ्यायचं ते. द्या बाया द्या, वांगी द्या पावशेर. भरू द्या, पावशेरच घेणार आहे मी. हा दोडका दोडका तुला म्हणतो दोडका. हो घेते ना, चटणी आवडते ना दोडक्याची. दोडका घे, लिंबू घे, मिरच्या आणि कडधान्य पण आहे बघ. चालेल चालेल. दोडका बी द्या मावशी, अर्धा किलो द्या. हा. काय आहे नुसतं हे घेन ते घेन. पिशवी भरली पाहिजे अख्खी फुल. हा घेतलेत ना का? बटाटे घेतलेत. बारी लसूण पण बारी बरं का. घेतलाय. बडबड बंद करा तुम्ही, मला सामानच घेऊन देत नाही बाबा. पासून राव नुसती तुझी जापतीच मला राव, बाजारात आली तरी गप्प नाही बसत. बस झालं. किती झाले मावशी? हा आहेत ना, पुढे गेलं. हा पुढे जायचंय तुम्हाला? कुस्ते गावला सरळ सरळ. सरळ जावा. हा? हे काय
नाही इथे. पितं घ्या तिथे आहे ए ना. बाबा हे आपलं बघ, लागली लोकांना किती झालं मावशी? 130 दे पैसे. 130 हा करा. आता लय पैसे आहेत आपल्याकडे. हा बिघाने लागल्यात पैसे यांच्याकडं. 130 130 बघ 130. चला चला आणि आता बडबड करेन ना बाजार. तिकडे जायचं अजून. चला बघितलं का किती बाजारात गर्दी असते. मग आणि मला एकटीला सुधारलं असतं का सांगा बरं. त्याचं सुधारते इकडे बघ ही अख्खी बाजाराची लाईन. बरं ते जाऊ द्या. हा सगळं कडधान्य घ्यायच्यात आठवणीने. हा काही राहिलं नाही पाहिजे. कडधान्य राहिले का? हा, मग आलं मग तू घेतलं नाही का? आणि निम्म भाजीपाला बी राहिलाय अजून. अजून बाई ऐक ना थोड्या वेळाने ना मग तुला मी भेळ चालेल. हा चालतंय. हा आणि वडापाव बरं वडापाव भेळ अजून अजून चला सांगते. तिथंच बसतो लगेच भेळ घेतो. हा धर पीठ. पाहिजे. ऐकावं लागते आम्ही तर. बघितली का भेळ? बाजारातली भेळ एक नंबर असते. हा मटकीन कांदा बरं आहे ना. हा मग मसाला जरा जास्तच टाकलाय. हा चव लागते ना. तुम्ही पण खावा धरा. पाणी आणलंय ना. हा उशीर झाला. अयो अहो ऐका ना जिलेबी घ्या ना मला. हे बाबा आता पैसे संपत आले कुठे जिलेबी तुला घेतो. बाई बाबा मला जिलेबी घेऊन देत नाही. माझा बाप दर बाजारात मला किलोभर जिलेबी आणायचा आणि तुम्ही छटकभर जिलेबी आणा ना. तुझ्या बापाला तेवढंच काम होतं जिलेबी आणायचं. मला नाही ना तेवढं काम. घेणार आहे का नाही जिलेबी? नंतर बघू ना. अहो घ्या की. अरे नंतर बघू का. मला जिलेबी पाहिजे. अरे माणसं बघा घेऊ आपण. मला जिलेबी. आणि नंतर घेऊ. उठा, उठा, नंतर घेऊ. आईला कसं तिकडे काय माणूस आहे. मला जिलेबी पण नाही घेऊन देत. काय तुमचं नाटक चाललंय हो? का ग? तिथं बाजारात मी बघितलं. मी रागाने पुढे निघून आले. साधं माग बघत पण नाही आले. तुम्ही तुमच्याच नादात सारखं फोन चालू आहे तुमचा. ओळखीचा एक जण भेटला होता. त्यांनी लय मला ना इतकं चावलं का नाही. लय गप्पा विचारत होता. इथे करू मग तुम्हाला जिलेबी घ्यायला जमलं नाही मला. जाऊ दे बाबा. नुसतं फोन. हा अरे हो ना आता चालू आहे बाजाराहून. हा अरे आता पिशवी ठेवतो घरी आणि तुझ्या वहिनीला सोडतो लगेच आलं ना. हा हा चालेल चालेल. हा हा ठेवा ठेवा. अरे चल पटकन चल. उशीर झालाय. झालं चला जरा बसू दे. माझे पाय दुखायला लागले. तुम्हाला सांगते. मला तरी काढलं. मला लय वजन झालंय बाय पिशवीच.
पिशवी जड झाली नाही हे झालं. कुणाचा फोन होता मला सांगा जरा. कुणाचा फोन? तुला काय माहिती नाही का कुणाचा फोन? हो एवढी काही गडबड चालली तुमची घाई. त्या बाजारापासून बघते, घरातून बघते, नुसता फोन फोन फोन. कुठं जायचंय तुम्हाला एवढा? अगं कुठं जायचं एवढं काय म्हणते? आज कोणता वार आहे माहितीये ना? आज कोणता वार? रविवार आहे. रविवारचं मी काय करतो? वा 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 छान. हा म्हणजे तुम्हाला मित्रांसोबत ढोसायला जायचंय तर है ना? हा मग वाटलंच मला काही घेणं देणंच नाही बायकोच. किती वेळा सांगायचं नको पिऊ नको पिऊ, नाही ऐकत. अगं काशे दुसऱ्यांच्या बाया आहे ना, आपलं नवरं पिऊन आलं ना असो त्यांना अभिमान वाटतो, आणि तुला नुसती माझ्या मागे किरकिर किरकिर करते. अजून प्यायला तर जायचंय मी. हा प्यायला जायचं, ढोसायचं आणि रिकामा खिसा घेऊन यायचं घरी. आठवड्यातून एकदा काय होतंय? एवढं आपण आठवड्याभर दमतोय, काम धंदा करतोय कष्टाचा. एकदा एखाद्या दिवशी एन्जॉय केला तर काय होतंय तुला? तरी म्हणलंच तुझ्या डोळ्यात लयच खुपतंय ना माझं पिणं. खुपला ना माझ्या डोळ्यात. काय तुमचं ते खुपणं आणि अभिमान म्हणे अभिमान. अहो दारू डुसून कुठल्या गटरात लोळता पडता, कुत्र चाटून जात, मुतून जात. आणि वरून म्हणता पाऊस पडताय पाऊस. एवढी सुध नसते त्या मुत पिऊन. काशे काशे करत काशे कुठल्या गटरात लोळू ना तर कुत्र आमच्या अंगावर मुतू. पण ती काय जी मजा आहे ना पिण्याची नशा, ती काय जरा वेगळीच असते. तुला नाही समजणार. होय मला नाही समजणार. बघू तरी कसली नशा आहे. मला पण प्यायची आता. हा प्यायची? हा इडे का काय काशे? दारू पिणे हे बाया माणसांचं काम नाही, गडांचं काम आहे, गडांचं. हा राहू द्या. अहो तुमच्या सारख्या माणसाला जेवते ते काही कमी आहे का? माझ्या पुढे दारू काय चीज आहे? अहो म्हणतात ना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असती बाई. मग मला पण प्यायची ना, मी पण पिणार. आणायची तुम्ही. तुला पण प्यायची? अगं पण काशे तुझ्या गलास आणि माझ्या गलास असे कश काय आपण गलासाला गलास लावून प्यायचे दोघं नवरा बायकोनी? का मी नाही पिऊ शकत? नाही बरोबर वाटेल का? नाही रोज मित्रांसोबत जाऊन बसता, मग कधी तर बायको सोबत प्या ना. काय होतंय बघू ना. काशीचं काय डोकं फिरलं काय? दुसऱ्यांच्या बायका बाहेर प्यायची परवानगी देत आणि खुशाल म्हणते घरी आणून प्या. जाऊ द्या मरू द्या, कशी तरी परवानगी देते ना. ऐक ही पिशवी बाजाराची घेऊन जातो घरी, मी जरा घेऊन येतो पार्सल. खरं? हा आणि मी सांगल तसं ऐकायचं, जास्त प्यायची नाही. बाहेर मित्रांच्या ढोसली तर गाठ माझ्याशी. ए बाबा तुला एकदा केलंय ना मी. आता ठरलंय ना मला पण प्यायची. मला बघायचंय काय. अगं बाबा तुला एकदा मी सांगितलं की आणतो म्हणलं आणतो. जाऊ या लवकर लवकर. चल ना. आले ना बया, किती गोंधळ घाल. पार्सल आणलंय. अयो खरंच होय. आता फक्त एक काम चला कर, बसू मग. इथं नाही 2 ग्लास आणि 1 डिश घेऊन चल. पलीकडे तिकडे रानामध्ये झाडाखाली निवांत बसू. आता रानात असतंय व्हय? येडी का काय? घरात बसणं बरोबर वाटतंय का? अख्ख्या गावात खबर होईल. तुम्ही तर काही करता बघा. थांबा आणते लगेच. आता एवढं तरी माझं ऐक. आण ना बाबा. आले ना बाई, किती गडबड करता. काय उशीर होतोय. धरा हा, दार लावते. लाव दार पटकन चल. चल हा कडे लाव. चल. काशे ह्याला म्हणतात विस्की. तुझ्यासाठी खास आणली. विस्की? मग दारू कुठे? दारू नाही मी आणली. अगं हीच ना दारू. ईडच आहे राव. मग विस्की का म्हणताय? अगं हीच दारू असती, ह्यालाच विस्की म्हणते. आता मला नको लय डोकं विचारू. बरं बरं. काय बाया तुमचं असते, काही बी नाव असते. मरुते तिकडं. हा बरं आता आहे ना, आपण पहिल्या सुरुवात करू. मी सांगल तसं करायचं. हा उचल ग्लास. हा आता हे असं करायचं. कसं करायचं? अगं लगेच नको पिऊ. काय करायचं? काही असं करायचं. ह्याला काय म्हणतात? चिअर्स. काय? अगं चिअर्स म्हणजे काय? आयला मग म्हणजे ना खुमखुमी आली दारू प्यायची. काय आली? खुमखुमी. खुमखुमी. हा
अच्छा Yes, हा. खमखमी खमखमी हं. थु. का रे कसलं घाण लागतंय ते शी बाया इडीच आहे रा काही तर असा एक घोट प्याला एक शेंगदाणा खायचा नको बाया मला तुम्हीच प्या असलं घाण. एक घास तर खाऊन बघ अहो, घाण लागतंय ते. अगं काय होतंय ते कडवटपणा काही लागत नाही हा आणि आता कळलं ना आम्हाला काही लय मजा आहे का हा किती त्रास असतोय दारू पिताना आणि तुम्हाला वाटतं लय सोपं आहे हो पण मी म्हणते एवढं घाण एवढं चव एवढी लागते झक मारायला पिता का हो तुम्ही हा अगं तसंच प्यावा लागतंय कडू आहे पण लय मजा येते बघ. बया किती सण करता हो हो तुम्ही ना हं? मी पण आता तुमच्यासाठी सण करणार किती काही होऊ दे एकदा- मी बी पिणार तुमच्या हो संग हं? एकदाच सारखं सारखं नाही हं? नाही प्या प्या. तुम्हाला लय तरच सण करायला लागतो का नाही असू दे. मी पण पिते लय दुःख किती झालं कडू लागू दे मला अगं बयो त्याने असलं पेला मित्रांसोबत जातात उलटायला काय करते बाबा लय टेन्शन असतंय मी ह्याने काय टेन्शन जात का असं म्हणतात मला तरी काय माहिती काय माहिती म्हणजे तुम्ही मग जाऊन काय करता अगं लोक म्हणतात टेन्शन थकवा घालायचं असलं की हे प्यावं लागतं मग तुम्ही पिल्यावर जातं का तुमचं टेन्शन गेल्यासारखं होतं बरं का बघू ना आज मला कळेल ना आता मला पण बघायचंच आहे हा बघ की बघ मी काय कमी आहे बाई काशी म्हणतात काशी लय घाण लागते बया त्या नवऱ्यासाठी काय काय करावं लागते रे देवा. आता बघ मजा कुणी बघायचं नाही ना आपल्याला त्याच्यामुळे ते इथं आलोय रानात हा तुला म्हणलं तर मग मी झाडा खाली बसू पण तिथे एक माणूस होता तो पाणी धरत होता रानाला म्हणलं नको यायचं ना आपली गंमत बघायचं ना अख्ख्या गावात करायचा खाऊ का चिप्स खाऊ खा खा चिप्स खा मागं पुढं काय बघूच नको हे का खायचं असतं ह्याच्या बरोबर हे का खायचं असतं आईला का खायचं असतं ह्याने काय होतं ताकद येते अजून पिऊशी वाटतं ताकद येते बरं आता काशे मला सांग तुला कसं वाटतंय बरं कसं वाटतंय म्हणजे म्हणजे पिऊन नवऱ्या बरोबर बसल्यावर कसं वाटतंय हा अहो मला का नाही इतका आनंद झालाय का नाही का सांगा बरं का ह्या गलासाने ना का माझ्या नवऱ्यासोबत इतकं रानात झाडात सोबत बसायची वेळ आली असं तुम्ही बसले असते का हो गुढी नाही ना राव. बसले असते का? अजिबात नाही आज कसं बसले बरं ह्या गलासामुळे तुझ्या शेजारी बसले की नुसतं काहीतरी विषय काढते कट 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 डोक्याला आता कसं भारी वाटते हा अशीच बसत जा माझ्या शेजारी नाही तर जाऊन बसता तिथं मित्रांपाशी बसायला अगं हो कधीतरी बायकोला पण वेळ देत जा ना अगं हा ऐक की काशी कसं वाटतं आपलं टेन्शन आहे मित्रमंडळीच्यातच जाईल कशाला बायकोशी एवढं आम्ही खुलून बोलतोय काही नसतं तुम्ही ह्याच्या नावाखाली मित्रमंडळींच्यात जाता हा सगळेजण प्यायला बसता खेसारी का मग कुणाचा होतं आमचा होतं का नाही होतो की मग तेच घरी येऊन पिलं तर काय होतं बरं किती वाचतात पैसे आ? आईला, हा विचार कधी केलाच नाही मग आईला, बरोबर आहे हा, मला एक गोष्ट सांगा बरं हे काय चांगलं असतं का नाही ना पैसे तर पैसे जातात हो आणि हे पिलेलं चांगलं असतं बाई अरे पिल्याला कशाचं चांगलं अजिबात चांगलं नसतं अजिबात प्यायचं नसतं त्यांनी ना आरोग्यात धोकादायक आहे आता एवढ्याच वेळेस प्यायचं सारखं सारखं नाही प्यायचं नाही पण मी काय म्हणते प्यायचीच ना तर कधीतरी एन्जॉय म्हणून पार्टी म्हणून हा, प्या की हाय का नाही बरोबर आहे तुझं म्हणणं आणि मला सांगा तुम्हाला प्यायचे का नाही प्यायची की मग तुम्ही बायकोला म्हणू शकता ना काय की मला प्यायची ग हा. मी घरी आणतो तू चकना बनव ना माझ्यासाठी मी का अडवणार आहे तुम्हाला नाही अडवणार? अडवणार आहे का नाही माझं अडवणार? किती जीव आहे बरं तुमच्यावर ना काशी, पण नाही ना तुम्हाला जाऊन मित्रांच्यात प्यायची एवढे पैसे घालवायचे हा विचार मध्ये कळलाच नाही का कधी कसं करसाल ना आईला, बायकोला कधी आपलं मानले तिला पण मन आहे ना
कसं रे? म्हणाय तिला हे काय कसं लागतंय घाण. आता आम्ही तिकडून येणार, तुला सांगणार काशे. बरं ते जाऊ द्या. तुम्ही एवढी पिता, तुमची तुम्हाला सुध राहत नाही. हा सुध राहत नाही. हा. मला माझ्या जीवाला इथं किती घोर लागतो. हा. हा बाबा कसा येईल, कुठं पडला असल, ह्याच सगळं पैसे किती लुटला असतील, काय ह्याला काय झालं काय नाही, किती जीवाला घोर लागलेला असतो माझ्या. होय ग, हा विचार केला कधी तुम्ही? नाही ना ग. आ? नुसतं तुम्हाला वाटतं बायको लय खडूस आहे. हा. बायको किती चांगली आहे माझ्या जीवाला माहिती. असू दे, लय चांगली ग तू, लय चांगली आहे. हे घाणच लागतंय. जाऊ दे. घाणच लागते ग. तुमचे पैसे गेलेत म्हणलं पिलं पाहिजे ना. हा मग असं कसं व्हायला जाऊन द्यायचं? अजिबात व्हायला जाऊन द्यायचं नाही. अजिबात नाही. हा. होय ग काशे, इतकी मी दारू पिलो मित्रांबरोबर, हा. पण अशी काय मजा नाही आली बाबा. आज जरा लय वेगळीच मजा येते. होय ना. हा पण तुम्हाला एक सांगू का हो? हा. ही दारू काय चांगली असते का हो? सांगा बरं तुम्हीच. थांबा. अहो चांगले चांगल्याचे संसार मोडतात हो ह्या दारू पायी. प्या ना, पण कमी प्या. काशे ही चांगली पण आहे वाईट पण आहे हो. काशे, अगं मी हा विचार कधी केलाच नाही ग. मला वाटायचं तुला बाण कुदळे, कशाच काय. काशी समजूतदार आहे, बाणती पण शहाणी पण तेवढीच. मी कधी समजूनच नाही घेतलं ग काशी तुला. नुसता जायचो मित्रांच्यात पी पी प्यायचो, घरी आलो की तुला बडबड कर, असं काहीतरी करायचं. तुम्ही संसार बी सांभाळा, तुमचं ती काय हाऊस मौस असत ती बी सांभाळा ना. हा, एकाच्याच आहारी कशाला जायचंय बरं? नाही अगं, एकदा पेण्याची लत पडली ना माणसाला, नाही काय सुधरत. मागचं पुढं सुद्धा. मग मी तेच म्हणते ना. मी तर देवाचे उपकार मानतो, तुझ्यासारखी बायको माझ्या पदरात पडली, नाही तर कसं व्हायचं ग माझं. अहो तुम्हाला सांगू का, तुमचं पुरुषांचं कसं झालंय माहिती का? तुम्ही ना तुमच्या बायकोला कधी समजूनच घेतलं नाही का? सांगा बरं. का? अहो तिला पण मन असतंय ना, तिला मन असतंय. आणि तिच्यात का नाही इतके रूप लपल्यात का नाही, ते ना तुमची चांगली मैत्रीण बनू शकते. मैत्रीण बनून अशी सोबत ती पण शकते. तुमची ना प्रियसी बनून ना तुमच्या प्रियसी सारखं प्रेम पण करू शकते. आणि आई बनून तुमचा लाड बी करल. बहीण बनून तुमच्या पाठीशी पण राहील. आणि बायको बनून तुमचे कर्तव्य पण पार पडेल. पण गरज आहे ती पुरुषाने त्या स्त्रीला समजून घ्यायची. पण तुम्ही ना ही रूप बाहेर शोधता, बायकोत नाही शोधत का? असं सांगा बरं. मग तुम्ही तिला ओळखतच नाही राव. काशे, तू माझं आज डोळे उघडलं ग. लोक नुसती म्हणतात बायकोला पायाजवळ ठेवली पाहिजे. कशाचं पायाजवळ? काशे, तुझं पाय कुठं आहे ग? मला जरा पाया पडू दे. अगं खरंच ऐका ना, माझं पाय धरण्यापेक्षा का नाही मला तुमच्या हृदयात ठेव. हेच पाहिजे नसतं मला. हो ग, प्रत्येक पुरुषांनी बायकांना असं समजून घेतलं ना तर किती चांगलं होईल. किती चांगले संसार मग. होतील आपल्या सारखे. जाऊ दे, थोडं घे पी. आम्हाला ना लय कस तरी व्हायला लागले. असंच असतंय बाबा. काय तुला सांगू, अशी हळूहळू हसायला सुरुवात करशील, इमोशनल करशील, रडवशील. काय तुम्ही रडू नका ना. नाही मी नाही, हाय का नाही तुमच्या पाठीशी? हाय ग, सगळ्या दुःखात हाय, आहे ना बाबा, सुखात हाय. सुखात आहे. किती टेन्शन आलं तरी मी हाय का नाही? आहे ना. आता मला कळलं ना तू आहे. इथून पुढे बाहेर कशाला प्यायला जातोय? मला पिऊशी वाटलं ना. अजिबात पिऊ नका बाय. तुम्हाला का नाही काय पण चकनक खाऊ वाटलं का नाही मला सांगा. मी तुमच्यासाठी का नाही आवडीनं बनवून गड्या. तुझ्याकडेच येणार की काय? हा गावा धरा धरा चकनक गावा. हे माहित नव्हतं ह्याच्यासोबत असं. हा. खावा खावा. होय मी काय म्हणते, आपला जोड पण असंच आहे. कसं सांगा बरं? कसा?
दारू संग चकना हा द्या दारू संघ चकना चकना आणि म्हणजे चकण्याशिवाय दारू अधुरी दारूशिवाय चकना अधुरा आणि अशीच असते जोडी जुडी लाखात एक बोलली बा काशी हुशार आहे मी हुशार आहे बायको असायचं अशी आजरी पण मी काय म्हणते मी काय काय बोल की. मला काय माहिती काय म्हणत विसरली होय हा तुम्ही खुश आहे ना लय खुश आहे बघा बायकोला काय पाहिजे नसतं काय काय हा आपला नवरा खुश आणि आनंदी राहिला पाहिजे त्याच सुख जाते ना ते केलं पाहिजे बायकोने अगं पुरुषाला तसंच वाटतं की बायका खुश राहाव्या पण अशा सगळ्या तुझ्यासारख्या बायका आहेत का हम्म नाही ना मी तुम्हाला सांगू थांबा एक गोट घेऊ का मी हा की. बायकांनी पण आहे ना पुरुषांना समजून घेण्याची गरज आहे का सांगा बरं का ते बाहेर जाऊन मित्रांच्यात का पित्यात कारण बायका ओरडतात ना त्यांना हा शिव्या गाया करतात धमकी देतात भांडणं करतात बरोबर आहे का नाही बरोबर की तुम्ही पण घाबरून मला बाहेर पित होते का नाही हा विचार कधी मग केलाच मला नाही सांगा जर बायांनी समजून घेतलं आपल्या नवऱ्याला हा घरीच परमिशन दिली हा. घरीच त्यांना समजून सांगितलं तर ते घरीच पितील का नाही हा आणि मग. कमी पितील का नाही कशाला वेळी भांडणं होणार नाही पैसे जास्त जाणार नाही मग गरज बायकांनी पण पुरुषाला समजून घेण्याची हा फक्त पुरुषांनी बायकोला नाही हा संसार दोघाचा आहे दोन्ही बाजूने समजून हा. घेतलं पाहिजे म्हणजे सायकल कशी चालेल बरं एका चाकावर चालते का अजिबात नाही मग त्याला दोन चाकं लागतात का नाही हो, अशी 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 हा? मग ते दोन चाकं पाहिजेत ना हा मग दोघांनी घ्या ना समजून हा बरोबर बरोबर आहे. मी कसं तुम्हाला समजून घेते लय समजून मी भांडते घेतलं का अजिबात तुमच्याशी अजिबात नाही मग हम्म. तुम्ही पण नाही भांडत मी माझ्याशी कुठं बांधतोय हा. आता कशाला बांधतोय काशी आहे का नाही आता तुम्ही इथून पुढे जाणार का अजिबात नाही नक्की ना नक्की हा. गुणाचा माझा सख्या ग घे 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 हम्म. पण होय मजा येते राव लय मजा येते हा दारू प्यायला मजा लय येते होय, मी काय म्हणते हा मला का नाही थोडस ना बोलायचं होतं हा बोल की मला पण ना ते दुसऱ्या बायकांसारखं ड्रेस घालू वाटते हा तर मला तर उलट वाटत होतं आज टी शर्ट आणि पॅन्ट घालून बसव तुमच्या सुट्टीला मग तुला मॉडर्न राहायचंय तुम्हाला आवडेल का हो? आवडेल की खरं लागले आले बायकोच्या चालीवर नवऱ्याशी गोड गोड बोलून सगळ्या परवानग्या काढून हाय का नाही जाऊ दे गड्या. तुम्ही मला समजूनच नाही घेतलं अगं. किती जीव लावा किती काय करा शेवटी नवऱ्याच्या लायकीवर येतच बरोबर नवरा बोललो मस्करीमध्ये प्रेमाने विचारलं मी मस्करीत बोललो तुला कसं कळणार नाही असू दे तुला काय कपडे घालायचे का मॉडर्न तुम्ही परमिशन मी कधी ड्रेस घाल बाहेर जाताना कधीतरी घाल मला फिरायला नसेल का कायम नेल तुला फिराय हा. काय मग तर खुश खुश एकदम खुश हा. आपण दोघं खुश तर संसार एकदम मला होईल मला अजून टाके शाळेला. तुला राहिली नाही का हा सगळं समजतंय की हो तुला भारी वाटतंय अहो पण असं ना? आपण काय करत जाऊ हा. तुम्हाला वाटेल तेव्हा पिऊ जा पिऊ ना आपण आता आहे ना काय तुला सांगू का हा. जेव्हापासून तू पिया लागली ना माझ्या बरं हा. आता अहो, आजच पहिल्यांदा पिले मी हो. पण आता नाही सारखं पिणार मी कधीतरी पिणार हो जरा कधीतरीच मजे प्यायचं. मजेने पिणार हा पण माझ्यासोबतच हा तुझ्यासोबतच मी पिणार. आहे ना तुमचा एकच कोण नंबर. आहे माझा मित्र आहे अजून अजून माझा दोस्त आहे अजून अजून माझा जीव लगे अजून अजून पट्ट्या आहे पाठ्या, ना मी पाठ्या, तुमचा. पाठ्या राहिलं होतं नाही का पट्ट्या आहे मी तुमचा आजपासून थोडी चढली वाटत सांभाळून सांभाळून त्यामुळे मी आहे पाठ्या राहिलं ऐका ही खाशी तुम्हाला सांभाळायला आहे हाय हाय मी घरापर्यंत नेणार हो तुम्हाला नीट झोपावणार खाऊ घालणार हा मी. हा, तुम्ही अजिबात टेन्शन टेन्शन घ्यायचं घ्यायचं नाही पाणी वाचतं ना पाणी पाण्याचं लय कळायला घाण लागलं. लागतं अहो हा. ते पाण्याचं कळायला पण मी लागलं माझ्या नवऱ्यासाठी सण केलं असं ना हा आम्ही पण आमच्या मित्रांसाठी किती सण करायचो ऐका ना हा. बायकोसाठी सण हा बायकोसाठी किती सण करायचो हा. असू दे घे हं? हं.
काशे हम्म, तुला खरंच सांगू का हम्म. आज तुझ्या बरं पेर नसतो बसलो ना तर मला आयुष्याचा खरा अर्थ नसता समजला ग. आवर रडू नका ना. तुम्हाला सांगू का आयुष्याचा खरा अर्थ आहे ना फक्त बाईच समजून सांगू शकते. हा, तुम्हाला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. हो ग. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही समजून घ्या. कुठल्या देवाला मी नवस केलता काय माहिती बाबा. एवढी चांगली बायको माझ्या पदरात पडली. आता नवस फेडावा लागतो वाटतं. हा, मग नमस्कार होता माझ्यासाठी. हा मग जोडीने जाऊ ना आपण. नवस फेडायला वय हा, जाऊ. माझं सख्या ग, माझं सख्या, माझं गुणाचं सख्या. खावा चिप्स खावा. चला. मी काय म्हणते बसला आता भूक लागली असून तुम्हाला आपण घरी जाऊ. हा, बस झालं. लिमिट मध्ये पेलं कधी पण चालेल. चांगलं असतं. अनलिमिट मध्येच पेले पाहिजे सगळ्यांनी पण. चला हा, मर्यादा असावी. हे कुठे घेऊन चालले? घरी हा? ठेवायचं. ठेवायचं चालत. हे असंच न्यायचं होय. मग कस राहू द्यायच. हा? आपण घरी जाऊ नंतर येऊन यायला जेवण झाल्यावर. चाल हा? तू म्हणशील तस. अगं बया, माझं गुणाचं सगळ्या. मला पकडा. उभं राहा. ऐका ना एकदा चाव म्याव करा ना. चाव म्याव? हा, चाव म्याव. इथं बोलतच चाव म्याव चाव चाव म्याव चाव म्याव चाव म्याव. आईला उठवा मला आता. चला. लय दिवस दारू पित होतो हा, पण कधी चाव म्याव नाही केलं बाबा. आहे का नाही? चाव म्याव नाही हे केलं भारी ना. असते चाव म्याव. हा, मग आता चाव म्याव. अय्यो, बरं वाटतंय ना. चप्पल चप्पल घालून ना. घाला घाला चप्पल घाला. आईला चप्पल समजा ना. हाताने उद्योग आहे. ढिंग ढिंग ते राहू द्यायचं. हा भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. हसायला लागली. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात. याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात. याची लाडाची कोंबडी अंड त्याच्या घरात. याची लाडाची कोंबडी अंड त्याच्या दारात. घराला घराय दाराला दाराय ओढत्यात पाहिजे मनाडी. अरे सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. एक नंबर जोडा आहे आपला. बायको असावी. लाखात एक. बायको असावी तर अक्षय. आणि नवरा असावं असं. अरे सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी
भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी लय भारी माझी वैतागवाडी